शाळेचा बॅक गेट आहे बघा, खालचा पॅसेज आहे, कुठं बनवलाय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आश पाटील ब्लॉग्समध्ये. तर कशात तुम्ही सर्व मजेत ना? तर गाईस आज आम्ही चाललोय शाळेमध्ये, कारण की ते एक्झिबिशन आहे शाळेमध्ये. मी आणि अनिकेत चाललोय. तर जाणार नव्हतं, तर असंच प्लॅन झाला, जाऊ ब्लॉग वगैरे करू जरा शाळेमध्ये. तुम्हाला पण दाखवतो आमच्या शाळेतलं एक्झिबिशन कसं असतं. तर चला आता निघूया. अनिकेतचा दोनदा फोन येऊन गेला मला. तर चला निघूया आता शाळेत जायला. काय आता गाडी काढली, आपण जाऊ आता शाळेत अनिकेतला घ्यायला. तर काय आता गाडी आपण लावली इकडे. तर हा मागचा रस्ता आहे शाळेतला जायला. तर चला जाऊया इथून आतमध्ये. आणि ते सार्थक पण आलाय, बघू शकता तुम्ही. पोरगा 10वीला आहे. कसं चाललं अभ्यास? बरोबर हा चाललंय बरोबर. मग 14-15 मॅच आहे, खेळणार की नाही? नाही येशील, भरोसा काय? घरी थोडी बसवेल तुला, बघायला तरी येशील. मग आता चला शाळेत. शाळेत पाठवत जाय, हा आठवत नाही यार. अरे असं काय बोल ना, कोपरी गावातला आहे. चल मी येत, माझ्यासोबत चल, माझ्यासोबत चल. हा दादा आहे बरोबर. चल. तेज पण चाललंय शाळेत. कुठला एक्झिबिशन आहे रे? येतो, चल येतो येतो. आलाय फुल नटून पटून आलाय. चला जाऊया. शाळेचा बॅक गेट आहे, तर चला एंट्री करू आपण बॅक गेटनी शाळेत डायरेक्ट. आता आलोय शाळेमध्ये फायनली. 10 वर्ष आम्ही लहान आहे. तू बी 10 वर्ष आली आईस. हे बघा अख्खा खालचं. कसे आहेत? बरे आहेत ना? तू कसं आहेस? बरं आहे, बरं आहे. बघून आलास? चाललंय आता जरा घेतो ब्लॉग मध्ये. बघा खालचा पॅसेज आहे, इथे असेंब्ली वगैरे उभी राहते प्रेयर्सला वगैरे. तर बघू शकता 38 ॲन्युअल स्कूल एक्झिबिशन आहे. कोण कोण? तर गाईस गीत भेटला फायनली. हा बघा गीत भेटलाय. गीत ए गीत ए गीत. हा काय सगळी पोरं भेटली. गीत लावा दे ना. ए गीत हाय. हा बघा, हा आमचा कॅन्टीन आहे समोर, शाळेचा कॅन्टीन आहे यो. तर बघू शकता. आता बघा केवढा AC वगैरे लावले, पाणी पियाला पण. हा क्लास केलाय रे. आम्ही शाळा सोडून गेलो आणि क्लास केलाय. तर चला आता काय जाऊया वरती आपण, बघूया आपण. चला. आपली पोरं आलेत शाळेत. हॅलो बॅगी किंग, बॅगी 11. कुठे आपली बॅगी 11? बॅगी पॅन्ट वाट लावले का बॅगी पॅन्टची. चला जाऊया आता वरती. चल ना वरती, मुलगा आहे का ना वरती जायचं. चला बॅगी पण भेटल्या आपल्याला. हाय चला जाऊया. आल्या आल्या आरशामध्ये. भाई माझा आरसा आहे तो, आणि इकडचा एक्झिबिशनचा बोर्ड माझा होता. हा आरसा फर्स्ट स्टँडर्डचा एक्झिबिशन आहे. अरे मल्हार मल्हार हाय. ऐसा फर्स्ट स्टँडर्डचं एक्झिबिशन आहे. मॉडेल बघा केवढा मस्त बनवलाय. हे बघा इथे कोड बनवलाय, हायकोर्ट. तर गाईस अर्बन कंपनी, अर्बन कंपनीचा माल आहे गाईस. हे बघा हायकोर्ट हाय गाईस. तर इथे हॉस्पिटल बनवलाय, नर्स बसले बघा इथे मस्त. कोणाला चेकअप करायचं असेल तर या इथे हाय. आज लास्टचा दिवस आहे, उद्यापासून हॉस्पिटल तुटेल तो. काहीच तुम्हाला कुठे जायचं का? इथे आहे ओला, उबेर, रॅपिडो वगैरे याचं ऑफिस आहे इथे. हे बघा मस्त वेगळी, या इथे लवकर. हा फ्लोर हा फर्स्ट स्टँडर्डवाल्यांचाच आहे. हे बघा अख्खा फ्लोर.
बरोबर. ते ड्रॉइंग्स वगैरे लावलेत हे बघा. सगळे ड्रॉइंग्स मस्त मस्त ते एलिमेंटरी. गाईस मावरा पकडाला होडी भेटले आपल्याला, घेऊन येतो घरी. आरतीला टाल पाहिजे का? हे बघा आरतीला टाल बी आहे बघा, मस्त विठ्ठल बनवलाय. हे बघा मंथन नावाच्या पोरग्याने एवढं सगळं केलंय. आपला फेवरेट सिरियलचं पण ड्रॉइंग केले. तारक मेहता फेवरेट सिरियल आपली सोनी सब. आम्ही चाललोय दुसऱ्या माल्यावर. पहिल्या माल्यावर सर्व आर्ट वगैरेच आहे. आता दुसऱ्या माल्यावर आलोय. हाय सुनील सर भेटलेत. हाय सर, हाऊ आर यू? ब्लॉग आपला युट्यूबवर. ओके ओके ओके, मजेत मजेत. काय जे आमचे पीटीचे सर होते सुनील सर. आता मी आलोय तानिसनच्या एक्झिबिशन मध्ये. हॅलो, हा तुझा प्रोजेक्ट आहे का? तुझा आहे काय? जे बघा तानीचा आहे प्रोजेक्ट आहे. हा बघा स्पीच तर बोल. अरे बोल स्पीच. अरे ऑडियन्सला स्पीच पाहिजे तुझ्याकडून. हा नाही आता ताली स्पीच देते, बोल. My name is Sally Yogesh Patil. Today I am going to explain you about the relation between cybercrime and statistics. शॉर्ट मध्ये बोला, शॉर्ट स्पीच बोल, जास्त मोठी नको बोलू. Cybercrime involves illegal activities done using computer and internet, such as online fraud, data theft, hacking, etc. These activities generate a large amount of numerical data, including the number of cases, types of crimes, and losses caused. Statistics help in collecting and analyzing, organizing, and interpreting this cybercrime data. काय आवाज जाम आहे म्हणून ऐकायला थोडी थोडी येत असेल. चला चलो बाय बाय. तर काय आता आम्ही आलोय हिस्ट्रीच्या क्लासरूम मध्ये. बघू शकताय बघा, तर या पोरांनी बनवलाय रायगड. हा कुठला आहे? कुठला? चाकणपूर. आणि हे सिंधुदुर्ग. ओके, तर बघा यांनी बनवलाय मस्त किल्ले बनवलेत. काही एकटाच स्पीच येत आहे. तुम्हाला स्पीच माहिती आहेत का? नाही स्पीच माहिती आहे का? मग एकटाच बडबडतोय म्हणून बोललोय. नॉईज आहे माहिती आहे, फुल नॉईज आहे इथे. जय हर हर महादेव. Good morning, my name is Shloka Mishpat. Good morning, my name is Soraya. Good morning, my name is Vishal. Good morning, my name is Parsha Visharna. Today I will start to speak about basic child struggle and meeting with Afzal Khan. Shivaji Maharaj was continuously faced towards the superior military attacks, specifically under Aurangzeb and Bijapur Sultanate. Conflicts included the siege of escaping the siege of ओके ओके ओके, थँक्यू. कृष्णाचं स्वागत झालंय शाळेत. काय मग कृष्णा, काय बोलतो? काय नाही, सगळे मॅमला भेटायला आले. आता मी आलो SS क्लासरूम मध्ये. हॅलो गाईस. ए चल वाजव तू, बोले स्पीच द्या. अरे बोल ना. अरे मार्क कशी भेटतील तुम्हाला इकडे? आई मार्क कशी भेटतील प्रोजेक्ट मध्ये? मार्क बिलकुल नाही. हो मिस स्पीच देत नाही काय यार.
today my name is Pushit Jain. Today we are going to show this the revolt of 1857. She is Rani Lakshmi Bai, who was fighting her state against for Jhansi to defend against Britishers. The Britishers attacked the fort of Jhansi, and the Tatya Tope was the major general in her army, and Bahadur Shah Zafar also helped a lot to defend Jhansi fort, and the Rani Lakshmi Bai was fought under the doctrine of खूप मस्त इथे प्रोजेक्ट बनवलाय क्रिकेटचा वगैरे सगळे स्पोर्ट्सच्या याच्यामध्ये बनवलंय. मी फायनल बघायला गेलो तरी पण मला आठवण नाही. काय गेम आहे? खेळ परत खेळ गेम. मग आता तू गेम मला माहिती. मी नाही भाई गेम वगैरे खेळायचे नाही इथे. आम्ही आलो तिसरा माला. कुठला प्रोजेक्ट आहे इकडे आणि इकडे? तर आम्ही आलो हिंदी प्रोजेक्टला. चला कोण स्पीच देते? रिहर्सल चालू आहे रिहर्सल. काही आवाज कमी येईल. शॉर्ट मध्ये द्यायला सांगा. शॉर्ट मध्ये बस आता मी आलोय तेच एक्झिबिशन बघायला. हे बघा त्यांनी केवढं मस्त केलंय. मस्त. तर आता तो जरा स्पीच देणार आहे. तर चालू कर स्पीच. चालू कर. हे आहे मरीन ड्राईव्ह मुंबईची एक प्रसिद्ध जगह आहे. कपल कुठे बसलेत? कपल कुठे बसलेत? कपल नाही लागा. हे मरीन ड्राईव्ह एक 3.6 किलोमीटर लांबीचा एक रोड आहे. नरिमन पॉईंट कडून ते गिरगाव चौपाटीपर्यंत हा क्षेत्र आपल्या प्राकृतिक सुंदरतेसाठी चालला जातो. गेटवे 1924 मध्ये बनला. पाणी नाही दाखवला तो. पाणी तर दाखवायला पाहिजे. इथे इथे पाणी दाखवलंय. मी ठरवलेला. मी याला बोललेलो आपण हे इथं ठेवू. ऐकत नाही तो ऐकणार नाही तो. मी मरीन बनवली इथे. त्याला बोलले इथे हे ठेवू. त्याकडे इथं ठेवू. ऐकत नाही. पाणी ठेवायला पाहिजे ना तेच. यार काय तू. हा बोल. गेटवेचं तर बोल. बोलू का? बोल. हे बघ 1924 मध्ये गेटवे बनला आणि जेव्हा 1911 मध्ये किंग जॉर्ज आणि क्वीन मॅरी आलेले त्यांच्या इंडियामध्ये येण्याच्या यादमध्ये हे बनलं गेटवे बनलं. चल हा तेज बोलणार आहे. बोल. हे एलिफंटा केव्स. हा. हे मुंबईच्या अरब सागरवरती आयलंडवरती स्थित आहे, जे की भगवान शिवशी रिलेटेड आहे. ह्याच्या आतमध्ये त्रिमूर्ती सदाशिव नावाची लॉर्ड शिवाच्या बद्दल मूर्ती आहे. हे युनेस्कोनी जी की इंडियन ऑर्गनायझेशन आहे त्यांनी ठरवलेलं की ही मूर्ती एक टुरिस्ट प्लेस असणार आहे आणि इथे काहीच कन्स्ट्रक्शन होणार नाही. त्यांची एक एन्शियंट प्लेस आहे जी की 5th आणि 6th सेंचुरीमध्ये बनलेली आहे.
काय काय महालक्ष्मी टेम्पल हा महालक्ष्मी टेम्पल आहे बस. हा हा पकोडा बुद्धिस्टची एक तासची मेडिटेशन केली. इकडे गेलोय आम्ही माहितीये का, इथे जाऊन आलोय या टेम्पलला. चल मस्त बनवलंय, एक नंबर. या प्रश्नाचं उत्तर सांगा काय, कमेंट करून सांगा. ब्लॉग करतो ते बघा नाही आनंद नगरचा बोगदा, हे शिडकोचा शिडकोचा बोगदा. आणि बाजूचं एकविरा मंदिर. काहीच तर मी जेव्हा शाळेमध्ये एंट्री केली ना, हा माझ्या मागे लागलेला भाई प्रोजेक्ट बघायला ब्लॉग मध्ये घे. आता आलो याचा प्रोजेक्ट बघायला. हे बघा असा प्रोजेक्ट बनवलाय यांनी. द्या आता स्पीच वगैरे काय. हाँ नमस्कार, आज हम आप सभी के सामने बस स्थानक इस विषय पर प्रदर्शनी प्रस्तुत कर रहे हैं. बस स्थानक वो जगह है जहाँ से बस आती जाती है. बस स्थानक गांव और शहर को जोड़ने का महत्वपूर्ण साधन है. बस स्थानक पर टिकट काउंटर व प्रतीक्षालय होते हैं. बस स्थानक समय करने के अनुसार बसें चलती है. आप देख सकते हैं स्ट्रीट प्रवेश द्वार के सामने एक बड़ा स्थान बना है जहाँ यात्री बस की प्रतीक्षा करते हैं. आप एक जगह देख सकते हैं कि यात्रियों की व्यवस्था के लिए शौचालय बना है. और आप इधर देख सकते हैं एक जगह पे खाने और पीने की चीजें भी है. और एक तरफ यात्रियों के लिए टिकट काउंटर भी बना है. धन्यवाद. रोजाना के यात्रियों के लिए धन्यवाद. सुविधा मिलती है. स्त्रियों और बच्चों के लिए हाफ टिकट और बुजुर्ग के लिए बिना मूल्य टिकट. बस में स्त्रियों और बच्चों और बुजुर्गों के लिए सीट राखीव रहते हैं. धन्यवाद. हे पण एसी बस नाही केली, एसी बस नाही केली. आता साईन आता एसी बस झाली. हे बघ, याच्यामध्ये तुला काय द्यायचं या शर्टला? ते दे. हे टाइम देऊ आपण. हे बघा इथे बॉल दे माहिती जत्रेतला गेम बनवलाय. चल खेळू आणि खेळ. काय काय कुठल्याला काय अरे जत्रेत असतं नाही लावलं नाही, टीव्ही कूलर वॉशिंग मशीन काय लावलं नाही का. बॉल पडला घालते. हा आणून देऊ का. असं कसं टाकते. हा चला टीव्ही भेटला. हे दोन पिक्चर मिळून जो शब्द येतो ना, या दोन शब्दांचा मिळून हा शब्द आहे. तो इकडे झालाय. आता आलो आम्ही गेम खेळायला. इंग्लिशचा आहे ना प्रोजेक्ट, इंग्लिशचा आहे ना. ते बघा असे गेम आहेत सर्व. पार्लेजी, थम्सअप, ॲपल माहिती आहे मला. जस्ट फास्ट काय जुडिओ पण बनवला आहे. कुठला जुडिओ आहे. कोरमचा जुडिओ आहे का. आम्ही आलो नैतिकचा प्रोजेक्ट बघायला. पळतोय बघा कसा. हा बघा तर काय जर नैतिकचा प्रोजेक्ट आहे. हे सार्विल कुठला आहे. हा येऊ का. हाच प्रोजेक्ट आहे. काय जर नैतिक सेलचा प्रोजेक्ट आहे. फुल पार्टी चालू आहे इकडे, फुल पार्टी. हे बघा इथे प्रोजेक्ट आहे आणि बसलाय बघा कुठे. हे बघा हे लपाछुपी नाही खेळलं ते. उठ बघा कोणाचे जे चांगले प्रोजेक्ट वगैरे असतात ते या काचेमध्ये लावतात. आता स्टेअरकेसच्या इथे. आणि या आपल्या मॅडमची केबिन, रूम नंबर 25. मॅडमची केबिन. जाम जायचो मॅडमच्या केबिनमध्ये. तिथे उभे राहायचो. हा इथे बाहेर उभे राहायचो आम्ही. फिक्स. आणि आमचा रूम हा? 10वी पर्यंत हा. हाच रूम होता. आम्हाला दुसरा रूम माहिती नाही. हा रूम. गाईस आपल्याला सबस्क्राईब करतो. हा अनिकेत संचा रूम आहे बघा. हा अनिकेत संचा रूम. 7वी ते 10वी इकडे. गाईस आता आम्ही आलोय मॅथ्सच्या प्रोजेक्टमध्ये. हे बघा बघू शकता तुम्ही. अख्खा मॅथ्सचा प्रोजेक्ट आहे इकडे. गाईज मॅथ्स आणि आपला 36 आकडा आहे. त्याच्यामधून कोणाच्या तरी 3 आहे, कोणाच्या तरी 2 आहे. गाईज हे बघा जेलीचं हे लावलं कवर. कुठलं आहे काय आहे. जर तू हाल बोलतोय ना आता डायरेक्टली तर मला एक करायचं. हा एअरपोर्ट वरती असतोय. आणि जर तू हा. ह्याची व्हॅल्यू करून तुम्हाला फिरून दिला विमान बघा काय बनवलंय. शार्क मासा. लावेल ना तर तुक्का आहे. 4+3 किंवा 2. हे मॅक्सचा सर आला नवीन. मॅक्सचा सर आलाय. अनिकेत चाटप मॅक्सचा सर आलाय. आलोय मी आरोहीचा प्रोजेक्ट बघायला. हाय हा प्रोजेक्ट आहे तिथे बघा. 20. काय गेम आहे का काय. गेम पण आहे. स्पीच नाही ना आहे का.
कोण बोलते? Good morning, Saira. This is the whole of different types of festivals that celebrate in India, like Christmas, Holi, Eid, Ganesh Chaturthi, and Diwali. Myself, Diksha Thakur. Myself, Anushka Purakkar. Myself, Madhuri Thakur. India is the land of diversity, and this is celebrated in a variety of festivals we celebrate. Statistics help us understand this festival through numbers and data. According to statistics, India celebrates more than 30 major festivals every year. Festivals like Christmas, Holi, Eid, Ganesh Chaturthi, and Diwali are celebrated by millions of people across different states. During mega festival, participation rates exceed 80% in many countries. Festival also increase in economic activity, retail, trends in shopping, travel, and during festival season. To the statistics such as percentage pie chart, we can compare festival participants expense and cultural activities. The statistics show that festival promote unity and diverse and strengthen Indian cultural heritage. Thank you. वेलकम. बघू शकता आता सगळ्या क्लासरूम मध्ये असे घड्याला लावले. आमच्या वेळी घड्याला पण नव्हते आणि नवीन स्क्रीन लावले बघा. फुल बदलले, अख्खी शाळा फुल बदलली. तिथे पण मॅक्सचा प्रोजेक्ट आहे, तर यांनी इलेक्शन मशीन बनवलं आहे बघा. केरळाला काय? इलेक्शन मशीन. केरळाला काय? केरळाला हे वोट कुठे करायचं आहे? वोट करू का मग? या इथे वोट केला. हे सिक्कीमला एसकेएम नाही आहे. हे बाबा ते नको, ग्राफ वाढला नाही, निशाणे नको आपल्याला. हे ग्राफ वाढला कुठे? काय बोटावर मार्करचं हे मारत होते लाईन. ए आणि वोट देतोय हे माझे बर्थडे हे करणार आहेत काय? बर्थडे वीक. यावर्षी बर्थडे कुठला वीकला हा, आलाय? यावर्षी बर्थडे कुठल्या वीकला आला ते गेस करणार आहेत. आता कुठला इथे date? डेट लिहिली आहे मी, ते हे लोक करतात आता माझं. करा रे, चला फटाफट. आम्ही लोक प्लस करणार. 25, 27. आम्ही प्लस केलं 52 वाला 70 डिवाइड करणार. मग 7 7 हो स्ट्रॉंग आहे टेबल्स मध्ये. 12 काय सेवा गेस करतास ते ट्यूसडे बरोबर रे. मंगळवारीच होता माझा बर्थडे. परफेक्ट गाईज, एक नंबर गेस केला. झाला माझा बर्थडे 20 जॅन. एक नंबर गेस केला. आवडला. ट्यूसडेला होता ना. हा मंगळवारी होता माझा बर्थडे. I am Shaurya Sai. I am Ritika Pandit. I am Durga Gawde. And our topic is Childhood of Shivaji Maharaj. And now we are going to celebrate short Povada on Chhatrapati Shivaji Maharaj. इंद्रजिमी जंब पर बाणवसु वंब पर रावणस दंब पर रघुकुल राजे पौरवारी बाह पर शंभुरती नाव पर ज्योतिष बाह पर राम द्विज राजे दावधुम दंड पर चिंतामुग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराजे तेजतम अंश पर कानजिमी कंस पर द्योमणिच बंस पर शेष शिवराज है. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. थँक यू. आता या पोरींनी लाईफ ऑफ संभाजी महाराजचं बनवलंय हे बघा. तर त्यांनी पण खूप मस्त गाणं वगैरे बोलून हे केले. आता यांचं झाल्यावरती मी तुम्हाला दाखवतो. त्यांचं इंट्रोडक्शन वगैरे घेतो मी. थांब जाऊ चला. शिवरायांचा छावा जन्मला सुकाळाचा शिवरायांचा छावा जन्मला सुकाळाचा सूर्य महाराष्ट्राचा जीवकी प्राण सई शिवाजीचा पुत्र महान हिंदवी स्वराज्य केले जतन सुकाळाचा सूर्य हिंदवी स्वराज्य केले जतन सुकाळाचा सूर्य सुकाळाचा सूर्य सुकाळाचा सूर्य मी आलो सायन्स प्रोजेक्टला. हे बघा, तर सर्वांनी प्रोजेक्ट बनवले.
सायन्सच्या क्लासरूम मध्ये आलो आता आम्ही. हे बघ यांची नुसती पार्टी चालले. काय नुसता खास बस. हा चला बोला. ए हा बोलेला हा बोलेला सगळं. तुम्ही नका बोलू कोणी. हा हे देणार आहे. हा 2 लाईन नाही पूर्ण बोलायचं. हे बघा त्यांचा प्रोजेक्ट. बोल स्टार्ट. साईड ड्रम आणि थापदल 2च. घे बँड वाजव. तू घे बँड वाजव. घे खरंच वाजवतोय. बोल चल बोल. गाईस थांबा जरा. हे बघा कुबेराने मला हा बॅग दिलाय मिशन औराचा. आता आलोय कुबेराचा प्रोजेक्ट बघायला. बघा चला बोला. Good afternoon. We, the students of Standard 6C, are going to explain the fundamental principles of simple machine. What is simple machine? A machine which has 1 or 2 parts and a simple and easy structure is called simple machine. For example, pulley, belt, lever, seesaw, inclined plane, slide, and wheel and axle, suitcase, and screw. In this way, example. Lever, a bar pivoting on a fixed point, bracket, fulcrum, lift or move loads, example, seesaw. Pulley, a wheel with a groove rim and a rope used to lift heavy objects, example, belt. Inclined plane, a sloping surface used to lift objects with less effort is equal to slide. Wedge, a triangular shaped tool used to split or separate object, example, knife. Wheel and axle, a circular wheel attached to a rod axle used to move things easily. Example, screw. In this way, our model represents all the simple machine which we use at our home. Thank you. व्हेरी नाईस. आता हे बघा जितचा प्रोजेक्ट बघायला आलाय. का बनवलाय? थर्मास. बोल स्पीच. Good afternoon. My name is Jit. Today we are going to explain the fundamental characteristics of heat. Thermos is the object today we will be using for the exchange of heat. You might have seen a thermos used for keeping. आवाज. You might have seen a thermos used for keeping tea, coffee, milk, etc. Hot or cold substance for a long time. How it is made and what is its structure. This is a double walled flask. We have used a gelatin paper for the view of water and sponge and the rubber pipe for the water. हे कुठे गेलं? गेम काढला? नाही सांगितलं. नाही सांगितलं. ओके थँक्यू. बस एवढंच. अजून नाही. बस झालं. हा बोल. Water cold substance is placed in a thermos flask. The water cold substance remains the same for 3 days. Thank you. बस खतम. चल. Myself, Naman Sinha. I'm going to tell you about the fundamental principle of production of sound. Due to the vibration, the sound is produced. The object due to which sound is produced is called the source of that sound. The sound is said to be propagated when the sound is spread. Now my friend will explain about the musical instrument. Drum is a membrane instrument. Tabla is a membrane instrument. Harmonium is a bass instrument. Flute is a air instrument. Veena is a string instrument. Piano is a air instrument. And violin is a string instrument. In these musical instruments, thank you. वेलकम. गाणं घे ना. अनिकेत कुठला? पियानोवर गाणं घे. ए अनिकेत गाणं घे. सलीला जायाचा सलीला जायाचा सलीला. इथे पण बॅच भेटला आपल्याला एक्सिलेंट वाला. चलो आयुष पाटील ब्लॉग्स. तर काय बघा आता इथे आलोय. Welcome to our scientific park. Good morning. We, the students of Standard 6A, Shania, Shreya, and Swara, are going to explain you the fundamental principles of various types of motion. First, linear motion. The motion of an object goes in a straight line or a straight path is called linear motion. Example: a car riding on a road. Second, non-uniform linear motion. The motion of an object which goes in a straight line along a straight path but changes its speed
It's called non-uniform linear motion. Example, a girl riding on a slide. Now my friends, here I will explain you the another motion. Oscillatory motion. The motion of any body that is oscillating and both is called oscillatory motion. For example, this girl swinging. Circular motion. The motion of an object that is in a circular path is called circular motion. For example, this giant wheel. Now my friends, here I will explain you other types of motion. The motion of an object which passes through a certain point again and again after a fixed period is called periodic motion. Example, this rocking chair. Random motion. The motion that changes its speed and direction continuously is called random motion. Example, fountain. So, in this way, we have explained you the various types of motions. Thank you. ते बघा क्लासरूम्स, पडदे वगैरे लावले आईच्या गावात सुधारत चालले. पडदे वगैरे लावले ते शाळेमध्ये. बघा हे दाखव, फोटो दाखव ना. मला सिनियर ज्युनियरच्या इथे बघा केवढं मस्त केलंय. स्कूलमध्ये सुधारणा झाली सर. मग आईचे बघा लहान पोरांचं एवढं चांगलं असतं ना. शेत उभे केले कोंबड्या वगैरे उभे केले. आम्ही आलो कॉम्प्युटर प्रोजेक्टला. तर आता आलोय सारविलचा प्रोजेक्ट बघायला. सारविल गेला ना घरी. तर चला बघा हा प्रोजेक्ट आहे सारविलचा. बघा तर कोण आहे स्पीच कोण देणार आहे? तू देणार आहे. चला आलो. हा सारविलचा प्रोजेक्ट आहे. आता तर नाही तो, त्याची ड्युटी संपली. तर हे आपली पोरं आहेत, ती स्पीच हे करणार आहेत. बोला. Respected principal, teachers, and my dear friends. Good morning to all. Today I'm going to speak about an important and modern topic called e-governance. The word e-governance means the use of electronic technology and the internet by the government to provide services to the citizens. Earlier, people had to wait in long queues, fill many forms, and wait for days. But now, with the help of e-governance, we can fill many forms and many government services easily from home. In India, many successful e-governance initiatives has been launched under the Digital India Mission. Some example of DigiLocker, Umang app, e-hospital, e-panchayat, and online education board, which initiatives aim to make a digital India mission. Citizens can store their documents safely, and get multiple services in one app only. बोल. Its conclusion: e-governance is a tool for building. Is a tool for building. Is a tool for building successful e-governance and better and bigger future. Thank you and have a nice day. तर गाइस हर्ष पण आला आता एक्झिबिशन बघायला. ओय हे बघा अवॉर्ड्स सर्वे जे पोरं वगैरे जे जिंकलेत पोरांनी. व्हॉलेंटियर्स हे इथे बघ. हे आरसकर. हा पोलीस स्टेशन. हे इथे बघ हे काय जे बघा ही शाळा. हा फ्रंट गेट आहे शाळेचा. हा बघा 50 वर्ष आली. तर गाईज आता शाळेतून आलोय आता बाहेर. तर चावचाव एवढा होता ना गाईज, मच्छी मार्केट तुम्ही ऐकलाच असेल ब्लॉगमध्ये. फुल चावचाव होता. स्पीच घेतले पोरांची, त्याच्यामध्ये पण फुल चावचाव असेल. तुम्ही बघितलंच असणार आता मागे. तर मजा आली जाऊन शाळेमध्ये. किती याच्यातून गेलोय शाळेत. फुल बदलले शाळा, फुल बदलले. फुल पडदे लावले, घड्याला लावले शाळेमध्ये. आधी काहीच नव्हतं. मॅडम लोक पण बदलले. हा सगळे पण परके गेले. टीचर्स लोक रिटायर्ड वगैरे झाले सर्व. चला आता जातो घरी. मस्त भेटूया आपण घरी गेल्यावर. तर गाईज आपल्याला इथे अथर्व भेटलेला उर्फ ताशा. 12वीला आहे. अभ्यास झाला का? भाई बस का आता इंग्लिशच करतो. इंग्लिश करून ना सगळा अभ्यास.
इंग्लिश आणि हॉल तिकीट देवाच्या समोर दाखवून सगळ्या काही पाचीच्या पाची देवांकडे फिरलाय कोपरीतला. अभ्यास पण करायला लागतो. केला ना भाई. हा ड्रेसिंग बघायची का भाईची. तर गाईस आता आलो स्कूलमधून. खूप मजा आली सर्वांनी. खूप मस्त मस्त प्रोजेक्ट्स बनवलेले. तानेने वगैरे खूप मस्त मस्त प्रोजेक्ट बनवलेले. तर आता आलोय मस्त. आता जेवतो वगैरे. अजून जेवलो नाही, स्कूलमध्येच होतो. तर सर्व टीचर्स लोकांना पण भेटलो स्कूलमध्ये. खूप मजा आली स्कूलमध्ये जाऊन इतक्या वर्षानंतर. तर गाईस ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा, शेअर करा आणि लाईक पण करा आणि महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब पण करा. चला बाय.